तर मित्रांनो आता आपण आलोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये मित्रांनो वडापाव असू दे, मिसळ असू दे, या सर्वांना एक पेटीपाव दिला जातो आणि सगळ्याच पदार्थांबरोबर हा पेटीपाव या सगळ्या पदार्थांची शान वाढवतो. तर ह्या सगळ्या पदार्थांना मित्रांनो जो पेटीपाव दिला जातो तो कसा केला जातो, त्याचा प्रवास कसा असतो ते तुम्हाला बघायचंय का? नक्की बघायचंय. चला तर मग माझ्यासोबत. नमस्कार. आपलं नाव सांगा. किरण देवदास पोळ. बर. जवळजवळ गेले 46 वर्षांनी काम करतो विक्रीचं. बर. आणि त्या लहानपणापासून ह्यातच माझं आयुष्य गेलं. बर. साधा ब्रेड म्हणून हा जो असतो हा. कोल्हापुरातला फेमस के पाव. पाव. के पाव कोल्हापुरात फेमस आहे. बर. हा ब्रेड माझा सगळीकडे असतोय. लक्ष्मी मिसळ, विजय मिसळ, फडतरे मिसळ, कळंबा मिसळ, भगत मिसळ, पसारे वडा सेंटर, ज्योतिर्लिंग वडा सेंटर, ही सगळी माझी जवळजवळ नामवंत वडेवाले भजीवाले ही सगळी असल्यामुळे का नाही मला त्यांच्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. बर. आणि क्वालिटी एक नंबर असल्यामुळे आपल्या पावाचं डिमांड आहे. आणि आमच्या असंख्य डोर गली असून दे, चांभार गली असून दे, बागवान गली असून दे, जैन गली असून दे, जय शिरो चौक, चांदणी चौक, हे संपूर्ण आपल्या एवढ्या एरियातले सगळे माझ्यानं गरम गरम ब्रेड लिहून मला सहकार्य करतात. सगळ्या गिरायकांची मी आभार मानतो. ओके. तर आम्हाला आता आपला प्रसिद्ध ब्रेड जो आहे हा. तो जरा कसा करतात दाखवा आम्हाला. जाऊ या त्या इथं समोर बघू शकताय महालक्ष्मी बेकरी या ठिकाणी आता आपण आलोय आणि इकडं आपण आता ब्रेड कसा केला जातो ते बघूयात. या तर मित्रांनो आतमध्ये आपण आता ब्रेड कसा केला जातोय ते बघणार आहोत. जरा स्टेप बाय स्टेप आम्हाला सांगा की कसं कसं तयार होतं, सुरुवात कशी कुठून होते. या इकडे सुरुवातीला हे आमचे मिस्त्री मिक्सिंग करतात. बर. त्यात इथं काय केलं जातं आता. ह्यात मैदा, ओके. साखर, हा. मीठ, ओके. ड्राय इस्ट इथं मिक्स केलं जातं. हा. आणि आपले ॲक्वागार्डचं चांगलं स्वच्छ पाणी हा. हे घालून ही जी मळणी करायला लागते. बर. एक 12-13 मिनिटं मळणी केल्यानंतर ही परत हे फळ्यावर जाते. बर. फळ्यावरने गेली की आमची कारिगिरी आमची सगळे व्यवस्थित स्वच्छ हात वगैरे धुवून चांगले हा. काम करतात. बर. ओके. तर स्वच्छ आणि आता चांगले. यामध्ये काय काय घेतलंय तुम्ही. आता ह्यात आमच्या बघा हे मैदा, बर. हा वनस्पती डालडा, बाकीची पावडरी हे सगळे असते. चेरी चेरी सगळं असते. आता हे मिक्स करून मग पुन्हा हे मिक्स करून 1 तासाभर प्रोसिजर चालू दे. ओके. त्यानंतर 2 तासांना हा ब्रेड निघतो गरम गरम. ओके. म्हणजे तुम्हाला 3-3:30 ला कापून परत गिऱ्हाईकाला खायला चांगलं मिळते. ओके. ओके. तर हे आता इकडं डो हे तयार झाला. हे आता मैदाचा कणिक तयार झाले आहे. हा. त्याला लादी पाव म्हणतात. म्हणजे कोल्हापुरात आपले पावभाजी पाव फेमस म्हणतात. हा. हे नरम पाव असतात. ते खायला चांगले एकदम उत्कृष्ट. बर. एक नंबर खायला चांगले उत्कृष्ट एक नंबर. हे पावभाजी पाव म्हणायची. त्याला तेल लावली जाते. वनस्पती तेल लावून याला चिटकाल नको म्हणून चिटकून खराब लावून व्यवस्थित निघते. ओके. आता ही प्रोसिजर चालू आहे. ह्याला कमीत कमी 1/2-पाऊण तास जाते. ह्यानंतर पीठ भरून तयार होऊन बाहेर पडला कमीत कमी 1.5 तास लागतो. बर. आता हे मगाशी जे डो घेतला होता हा. त्याचे गोळे करून आता हे भरले जातात. हा. ओके. ही पावभाजी नरम पाव आहेत. ओके. जशी मुंबई पुण्यामध्ये फेमस आहे, कोल्हापुरामध्ये फेमस आहेत पाव. बर. मुंबई वड्याची पाव, पावभाजी पाव, दाबेली पाव. बर. एकदम उत्कृष्ट असते. खायला एकदम नरम असतात. ओके. लहान मुलगा खाऊन दे, म्हातारा माणूस खाऊन दे, एकदम नरम असते. ओके. आता हे ट्रे मध्ये ठेवले हे जातात. ट्रे मध्ये असे ठेवले जातात. ते असे 1/2-पाऊण तासानंतर भरल्यानंतर परत याला फुगल्यानंतर त्याला आत सोडायचं ओव्हन मध्ये. बर. ओव्हन मध्ये सोडल्यानंतर 15 मिनिटं त्याला 245 टेम्परेचरला 15 मिनिटं भाजायला लागते. बर. त्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्याला वनस्पती तेलाचं पॉलिश करावं लागतं. पॉलिश केलं थंड करून पंखा लावून त्याला पॅकिंग करावं लागतं. ओके. तो डो आपण बघितला होता ब्रेडचा, जो पेटी पाव आपल्याला म्हणतो आपण. तर इथं समोर बघू शकतो ते डो ह्या ट्रे मध्ये मगाशी जे ऑइल लावत होते ते असे हे डो या ट्रे मध्ये भरले जातात. आणि हे दादा आता हे झाकून का ठेवलं इथं असं. त्याला ते लवकर फास्ट मध्ये भरावं म्हणून. बर. फास्ट मध्ये भरल्यानंतर 1/2-पाऊण तास आत लगेच गेले परत त्याला भाजायला लागतं चांगलं. बर. भाजल्यानंतर परत त्याला आत बाहेरनं काढून ते स्वच्छ परत पुसून ठेवून तेल ऑइल लावावं लागतं. त्याच्यामुळे झाकून ठेवावं लागतं. बरं. आता हे झाकून आता ओव्हन मध्ये सोडलं जाईल. ओव्हन मध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटं ओव्हन मध्ये जाते. ओके. त्यानंतर 27 मिनिटात बाहेर पडते. ओके. ओके. मित्रांनो ट्रे बघू शकता समोर असे पेटी पाव जे आपल्याकडे फेमस असतात मिसळ आणि वड्याला वापरले जातात त्यात ट्रे आहेत. कोल्हापुरात पेटी पाव फेमस. बरोबर. तर त्याचा ट्रे आहे आणि ह्या ओव्हन मध्ये आता सोडला जाईल. बाहेर पडतो ब्रेड असे ही पावभाजी लादी ही पाव दाबली आता जे बघितले आपण ते असे लादीचे पाव आहेत. ही कच्च्या पिठाची अशी पाव तयार होतात. बरोबर. मित्रांनो समोर बघू शकता हे पेटी पाव जे बनवत होतो आपण ते अशा प्रकारे आता ट्रेला लावून ठेवलेले आहेत
आणि दिवसभर का इथं सगळ्यांना हे दिले जातात ना पाव आता? दिवसभर रात्री जसा जरी फोन येईल तसा तुम्ही जाताय? जसं फोन येईल तसं गिऱ्हाईकाचं 10 पाव पाहिजे, 5 पाव पाहिजे, या लवकर. हा. गिऱ्हाईक थांबलेले वाट बघत त्यांनी गरम गरम ब्रेड. वा. आता ही पसारे ज्योतिर्लिंग वडावाल्याचे आता 25 पेट्या गरम गरम द्यायच्या आहेत. आता इतका सुगंध जबरदस्त यायला लागला ब्रेडचा की आपल्याला खरंच माहित नव्हतं की बाबा इतक्या चांगला असा याला ब्रेड. याला मेहनत भरपूर लागते हा. यामुळे कसं मित्रांनो खूप छान असं समोर बघताय ब्रेड तयार आणि खूप छान सुगंध या ब्रेडचा येतोय. नॉर्मली आपल्याला ब्रेड हातात आल्यानंतर तसा सुगंध येत नाही, पण ह्या बेकरीमध्ये समोर बघू शकता असा ट्रेच्या ट्रे भरलेले आहेत आणि खूप छान सुगंध अगदी रस्त्यापर्यंत येतोय. मित्रांनो हे पेटी पाव जे म्हणतो त्याच्या ह्या पेट्या आहेत आणि त्यामुळे पेटी पाव म्हटलं जातं. आता हे समोर झाकून या पेट्या सगळ्या आता ओव्हनला सोडल्या जातील. मित्रांनो इथं मोठ्या आकाराचा ओव्हन आहे आणि ह्या ओव्हन मध्ये ह्या पेट्या आता ठेवल्या जातील. कितने वक्त के लिए रखा जाता है? मित्रांनो जवळजवळ अर्धा तास म्हणजे 30 मिनिटांसाठी हा आता ब्रेड ठेवला जाईल ओव्हन मध्ये आणि आता हे लॉक केलेलं आहे आणि टायमिंग जे आहे ते 30 मिनिटाचं दादा सेट करतोय. तर 30 मिनिटाचं टायमिंग लावलंय आणि हा ओव्हन सुरू झाला आता आणि 30 मिनिटानंतर आता हे पाव बाहेर काढले जातील. 4-5 मिनिटांमध्ये आपण मगाशी जे बघितले ते ब्रेड यामधले काढले जातील. आता पेटी पाव जे आहेत ते आता काढले जातील. ओके. तर मित्रांनो 8 मिनिटं झालेली आहेत आणि समोर बघू शकता हे जे ब्रेड आहेत ते आता पेटी पाव जे आहेत ते तयार आहेत. टेम्परेचर आता एकदम बदललेलं आहे, खूप गरम झालं इथे. आणि ह्या समोर तुम्ही पेट्या बघू शकता, त्यामुळे त्याला पेटी पाव म्हटलं जातं. तर 30 मिनिट मध्ये हा ब्रेड तयार झालाय. हा. आता हे जरा साधारण आणि परत 30 मिनिट त्याला गार करायला लागतोय. बर. गार करून परत कटिंग करून मग पॅकिंग करून मग सेलला द्यायला लागतं. ओके. आता या पेट्यांमधनं काढला जातोय हा ब्रेड? बरोबर आहे, साच्यामधनं काढला जातोय. तर पेटी पाव का म्हणतोय ते मी आज तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. या पेट्यांमधून हा काढलेला पेटीच्या आकाराचा पाव म्हणजे पेटी पाव. बरोबर. तर अख्ख्या कोल्हापूरमध्ये याला पेटी पाव म्हणतात. पेटी पाव म्हणतात. मिसळचा ब्रेड म्हटल्यावर पेटी पाव. पेटी पाव. पेटी पाव का म्हणायचं ते कळत नव्हतं, तर आज कळालं आपल्याला. पहिल्यापासून त्याला पेटी पावच म्हणलं जाते आणि पेटी पाव म्हणून ओळखलं जातं. बरोबर. समोर बघू शकता मित्रांनो हे लगबगीनं आता हे ब्रेड काढले जातात आणि या समोरच्या ट्रे मध्ये जो आता रिकामा झाला मगाशी भरला होता तर त्या ट्रे मध्ये भरून ठेवले जातील. तर दादा एका वेळी किती ब्रेड तयार होतात हे पेटी पाव? दिवसात 8 टन तयार होतात. 8 टन? 8 टन 8 टन जवळपास. 8 टन म्हणजे एका टन मध्ये 84 ब्रेड असतात. बर. जवळपास रोजचे 700 ब्रेड आपण इथे काढतोय. 700? हा. आणि संडेला सॅटर्डेला 1000 ब्रेड काढतो. 1000 ब्रेड? 1000 ब्रेड काढतो. बर बर. जास्त करून कसले ब्रेड खपतात इथं? आपला मिसळचा ब्रेड, पावभाजीचा ब्रेड, दाबेलीचा ब्रेड. बर. हा खूप फेमस आहे तिन्ही पण. बर बर बर. आपलं काम किती वर्षापासून चालू आहे हे मिसळचं? गेले 20 वर्ष झालं काम आहे. बर. पण फ्रंटला काउंटरला आपण आता 4 वर्ष झाले आलोय. त्याचं प्रोडक्शन होतं. आता प्रोडक्शन आणि सेल दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे. ओके. मित्रांनो समोर बघू शकता हे आता पेटी पाव जे आहेत ते बरोबर काढले जातात आणि इथं गार करण्यासाठी किती वेळ ठेवलं जाईल आता? अर्धा तास ठेवलं जाते. अर्धा तास. तर मित्रांनो इथं रॅक भरला जातोय आणि ह्या रॅक वरती आता हे ब्रेड गरमागरम ब्रेड. हे तुम्हाला सुगंध किती छान येतोय हा मी दाखवू शकत नाही. इथं जर समोर असता तर तुम्ही अनुभवू शकला असता. तर अगदी रस्त्यापर्यंत या ब्रेडचा जो सुगंध आहे तो येतोय. गरमागरम ब्रेडचा सुगंध जबरदस्त आहे. खरं तर हा गरम गरम ब्रेड आणि मिसळ खाण्याची मजा येते, देशात मजा नाही. होय होय. तुमच्या कोल्हापूरला मिसळची परंपरा आहे. हो, पहिल्यापासून परंपरा. बरोबर. तरी तर मित्रांनो बघू शकता समोर आता हे जे पेटी पाव आहेत ते थंड झालेले आहेत आणि अतिशय सुगंध जबरदस्त येतो या बेकरीमध्ये. गरमागरम आहेत ऍक्च्युली, हाताला गरम लागतात ब्रेड. तुम्ही तर टेक्स्चर चेक करू शकता. खूप छान पद्धतीनं टेक्स्चर आलंय आणि आतून अगदी नरम आहेत पाव. थोडंच लांब जातो लांब. तर अतिशय मऊ आहेत पाव आणि गरमागरम आहेत. तर या बेकरीतून बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरचे जे फेमस ठिकाण आहेत खाद्यपदार्थांची त्या सगळ्या मिसळ आणि वडापाव सेंटरला तिथनं हा पेटी पाव जातो. बरोबर ना दादा? बरोबर. ओके.
तर मित्रांनो आता पेटी पाव तयार आहे आणि जशी ऑर्डर येईल तसे काका आता हे पॅक करून घेऊन जातील. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे गरम गरम पावभाजीचा ब्रेड मिळते हे फेमस आहे. बरोबर. त्यामुळे सकाळी 9ला म्हणजे कस्टमर थांबते किंवा गरम ब्रेड निघाला गरम म्हणजे आता इथं उभारलोय तर ओव्हनला इथे चटके बसायलेत मला. त्यामुळे आपल्याकडे या पावभाजी वैशिष्ट्य असं आहे की बाबा गरम असते की आपल्याकडे देते कस्टमर. होय होय बरोबर. तर मित्रांनो जर तुम्हाला गरम ब्रेड पाहिजे असेल तर डायरेक्ट बेकरीने तुम्ही मागू शकता. फोन नंबर सांगा दादा. 788-782-2021. ओके. श्री महालक्ष्मी बेकरी, महालक्ष्मी नियर दत्त मंदिर. ओके. जर कोणाला नवीन व्यावसायिक असतील तर त्यांनी डायरेक्ट फोन करून मागू शकतात. 100%. थँक्यू. धन्यवाद. हे ब्रेड ओळीने लावून ठेवलेत. हे वळी लावून असे स्लाइस कट करून गरम गरम ब्रेडचे स्लाइस कट करून ती गिऱ्हाईकाला मिसळ पावला, वडा पावला, भजी पावला खायला द्यायला लागते. बरोबर. गरम गरम ब्रेड हा. सकाळी 8:30ला जे निघाला तर हा. दिवसभर तेच काम चालू असते. ओके. मित्रांनो एक वडापाव सेंटरला आता काका हे ब्रेड घेऊन चाललेत आणि त्यांची ऑर्डर आहे आता वडापाव सेंटरची. बरोबर ना? हो हो. बर 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 चालेल चालेल चालेल. तर काका चाललेत आता ऑर्डर द्यायला. तर मित्रांनो मगाशी जसं तुम्हाला सांगितलं तर डो पासून पिठापासून ब्रेड कसा केला जातो याचा पूर्ण प्रवास आता आपण बघितला. तर पेटी पाव हा विषय काय आहे तो तुम्हाला मी दाखवला. तसंच इथं दाबेलीचे पाव कसे तयार केले जातात आणि पावभाजीचे पाव कसे तयार होतात ते देखील आपण बघितले. आणि हे समोर जे रॅक भरलेलं दिसते आपल्याला ते पूर्णपणे पेटी पावचं आहे. तर कोल्हापूरमध्ये हा पेटी पाव मिसळ आणि वडापावसाठी वापरला जातो. तर त्याचा प्रवास त्या पेटी पावचा प्रवास आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपी सोबत सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम.